नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उसळकर सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण या चॅनलच्या माध्यमातून TCS पॅटर्न नुसार इंग्रजी व्याकरण या घटकाची तयारी माझ्यासोबत करत आहात. आपल्या सर्वांचा प्रतिसाद देखील छान पद्धतीने मिळत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा नवीन पेपर डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, आगामी काळामध्ये लवकरच TCS मार्फत परीक्षांचं आयोजन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने ही सिरीज आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूया. कालच्या सेशन मध्ये आपण 15 क्वेश्चन घेतले होते, त्यातला उर्वरित भाग आपण या आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी बघणार आहोत. सो आजच्या सेशनचा क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स आहे आणि त्यामध्ये अंडरलाईन केलेला जो पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी अ सेंटर अट्रॅक्शन इन अ पार्टी. शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी अ सेंटर अट्रॅक्शन ऑफ पार्टी. यामध्ये जो वर्ड यूज केलेला आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन, याच्यासाठी आपल्याला पुढील पैकी कोणता वर्ड या ठिकाणी यूज करता येईल? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. व्होकॅबचे प्रश्न रिपीट होतात. मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलंय, वारंवार ते या ठिकाणी गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतोय की प्रिव्हियस पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी तुम्ही बघत चला. यस, चला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. खूप छान संदीप सर, यस शिवाजी, तुषार, खूप छान. ओके, सो पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी जो आहे ऑप्शन क्रमांक 1 हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. जस्ट 1 मिनिट. ओके, सायनाशोर हा वर्ड आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागेल. ऑप्शन नंबर 1, शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी अ सेंटर अट्रॅक्शन इन अ पार्टी. तिला नेहमीच वाटायचं की आपण काय असायला पाहिजे पार्टीमध्ये? सेंटर अट्रॅक्शन. सेंटर अट्रॅक्शनचा अर्थ काय होतो या ठिकाणी? सायनाशोर. लक्षात येतोय का? म्हणजे ज्या गोष्टीवरती आपलं लक्ष खिळून राहील अशा गोष्टीसाठी आपण सायनाशोर हा वर्ड या ठिकाणी यूज करतो. ओके, सो सायनाशोरचा अर्थ काय होतो? ज्यावरती आपले लक्ष खिळून आहे, टिकून आहे, अशा स्वरूपाचा व्यक्ती, त्याला आपल्या ठिकाणी सायनाशोर असे या ठिकाणी म्हणतो. फ्रेंझी या ठिकाणी येणार नाही, डेस्ट हा वर्ड सुद्धा येणार नाही, किंवा इमेरिट सुद्धा आपल्याला ठिकाणी आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही. खूप छान. ओके शुभम सर, ज्या गोष्टीला आपण लक्ष वेधून घेऊ शकतो त्याही अर्थाने या ठिकाणी म्हणता येईल. ओके, सो पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. बट फ्रेंझी याचा अर्थ काय होतो कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला सांगायचं आहे. बघा, प्रत्येक वेळेस तोच वर्ड या ठिकाणी रिपीट होत नाही. काही वेळा ऑप्शन मध्ये जे वर्ड्स दिलेले असतात ते पण सुद्धा रिपीट होऊ शकतात. सो इतर चारही वर्ड आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. फ्रेंझीचा अर्थ काय होतो मित्रांनो? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. फ्रेंझी म्हणजे एक प्रकारे तुमचं चित्तभ्रम होणे, किंवा आपण या ठिकाणी फ्रेंझीचा अर्थ आणखी एक वेगळा होऊ शकतो, उन्माद या ठिकाणी गाजवणे किंवा उन्माद करणे, म्हणजे अतिशय गोंगाट करणे या अर्थाने. सो हा वर्ड येणार नाही. डेस्ट सुद्धा आपल्याला ठिकाणी वापरता येणार नाही. डेस्टचा अर्थ होतो, आपण आस्तिक पण म्हणू शकतो त्याला, अथेस्ट हाही वर्ड या ठिकाणी डेस्ट साठी युज केला जाऊ शकतो. किंवा इमेरिट्स हा जो वर्ड आहे हा मात्र या ठिकाणी वेगळा आहे, लक्षात घ्या. हा पण वर्ड आपल्याला ठिकाणी युज करता येणार नाही. पर्याय क्रमांक 1 तुमचा या ठिकाणी राईट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 17 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन in direct or indirect speech. Out of the 4 alternatives suggested, select the one which best express the same sentence in direct or direct speech. नॅरेशन वरती प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि योग्य प्रकारची वाक्यरचना या ठिकाणी शोधायची आहे. दिलेलं वाक्य बघा, हे डायरेक्ट स्वरूपाचं आहे की इनडायरेक्ट स्वरूपाचं आहे? डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल, इनडायरेक्ट असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. रोशन टेल्स हर दॅट शी इज अ व्हेरी काइंड लेडी. या सेंटेन्स मध्ये आपल्याला दिलेला जो काही प्रश्न आहे त्यामध्ये इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि या इनडायरेक्टचं रूपांतर आता तुम्हाला डायरेक्ट मध्ये करायचं आहे. सो ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार. इझी क्वेश्चन आहे. थोडस मित्रांनो घाई करू नका, ऑप्शन रीड करा, शांततेत रीड करा आणि प्रश्नांची उत्तर या ठिकाणी द्यायची आहेत. यस, ऍटलिस्ट प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. रोशन टेल्स हर दॅट शी इज अ व्हेरी काइंड लेडी. 4 पैकी आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करता येईल कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे.
व्हेरी नाईस, बढिया. काही विद्यार्थ्यांचा प्रयत्न छान आहे. यस. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? ओके, चला. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. मित्रांनो बघा, इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे. दिलेलं वाक्य हे इनडायरेक्ट मध्ये आहे आणि तुम्हाला ते डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर रोशन हा आपला रिपोर्टर आहे आणि हर हे आपलं लिसनर पर्सन आहे, बरोबर. टेल्स हा आपला रिपोर्टिंग वर्ब आपण या ठिकाणी इनडायरेक्ट मध्ये वापरलेला आहे. वाक्यामध्ये दॅट आलेला आहे, कंजंक्शन कोणतं आलेलं आहे? दॅट. आणि शी इज अ व्हेरी काइंड लेडी हे असरेटिव्ह वाक्य आहे. मग आता इथे जर प्रेझेंट टेन्स आहे आणि रिपोर्टिंग वर्ब सुद्धा आपला या ठिकाणी प्रेझेंट मध्ये आहे. मग मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं की वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर पुढे काळामध्ये बदल होत नसतो. लक्षात घ्या. जे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर देत आहे मित्रांनो, यू वॉज अ व्हेरी काइंड लेडी, डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये जेव्हा आपण करतो, लक्षात घ्या, डायरेक्ट टू इनडायरेक्ट मध्ये जेव्हा करतो तेव्हा साध्या वर्तमानाचा साधा भूतकाळ होतो, बरोबर. मग इथे यू वॉज अ व्हेरी काइंड लेडी कसं येणार? हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येणारच नाही, लक्षात घ्या. आणि पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी घेतलाय. आता बघा, लिसनर आलेला आहे. आपण टोल्ड केव्हा करतो? जेव्हा इनडायरेक्ट मधून डायरेक्ट मध्ये सेड टू आलेलं असतं तेव्हा आपण इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना सेडचा टोल्ड होतो. क्लिअर? सेडचा टोल्ड होतो. मग इथे सेज आलेला आहे, लिसनर आलेला आहे, म्हणून रिपोर्टिंग वर्ब टेल मध्ये कन्वर्ट होणार. रोशन, टेल, हर. त्यानंतर पुढे बघा, कॉमा नंतर जो रिपोर्टेड स्पीच आहे, असरेटिव्ह वाक्य आहे म्हणून कंजंक्शन म्हणून आपण दॅट वापरलं. यू आर अ काइंड लेडी. आता यू कोणाला मेन्शन करतोय? रोशन कोणाला बोलत आहे? तिला बोलत आहे. हर, हर हे म्हणजे या ठिकाणी फेमिनाईन जेंडर आहे म्हणून ऍज पर फेमिनाईन जेंडर आपण या ठिकाणी प्रोनाउन वापरणार शी. ओके, सो शी इज अ व्हेरी काइंड लेडी. काळामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण की आपला रिपोर्टिंग वर्ब हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आणि मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलंय की रिपोर्टिंग वर्ब जर तुमचा सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर मध्ये असेल तर नॅरेशन चेंज करताना काळामध्ये बदल होत नसतो. सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. गेटिंग? सगळ्यांच्या लक्षात येते का मित्रांनो? येस. आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातात. यस योगिता मॅम, मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगतोय की आपण सध्या जे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत हे म्हाडा एक्झाम ज्या टीसीएसनी घेतलेल्या परीक्षा आहेत यापूर्वीच्या, ज्युनियर इंजिनियर असेल त्या पदासाठी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. लिपिक पदासाठी सुद्धा याच पॅटर्नचे प्रश्न आपल्याला विचारण्याची खूप शक्यता आहे. आणि जे विद्यार्थी ज्यांचा एक्झाम पुढे जिल्हा परिषदच्या एक्झाम फोकस असतील त्यांना सुद्धा जर परीक्षा आपल्या टीसीएसनी घेतल्या तर याच पॅटर्नवरती प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातील. ओके, क्वेश्चन नंबर 18 बघा. क्वेश्चन नंबर 18. The question below consists of a set of label sentences. Out of the 4 options given, select the most logical order of the sentences to form a coherent paragraph. बघा, PQRS हे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, 4 सेंटेन्सेस, आणि याच्यापासून आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफ तयार करायचा आहे. याला म्हणतो आपण पॅरा जम्बलिंग क्वेश्चन. पॅरा जम्बलिंग पॅटर्न वरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. हा पॅटर्न पण खूप या ठिकाणी टीसीएसने विचारलेला आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि यामध्ये कुठे ग्रामर वगैरे नसतं, फक्त तुमचं कॉम्प्रेन्शन किती आहे, तुमची वाचण्याची किंवा तुम्ही जे वाचता ते अंडरस्टँडिंग तुम्हाला किती होत आहे, त्या पॅटर्नवरती हे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. ओके, सो थोडंसं सेंटेन्स केअरफुली वाचा आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या लेवलवरती या ठिकाणी सॉल्व्ह करता यायला पाहिजे. कारण की अगदी बेसिक गोष्टी या ठिकाणी मेन्शन करता येणार नाही की वाक्याची रचना, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, मग पुढे कशा प्रकारे या ठिकाणी यायला पाहिजे. क्लॉज आलेला असेल तर क्लॉज कसा जॉईन करायचा, क्लॉज जोडणारे शब्द दॅट, व्हॉट, विच हे कुठे फाइंड करायचे, हा कॉम्प्रेन्शनचा भाग आहे. ओके, चला पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. प्रश्न थोडासा मोठा आहे, वेळ घ्या, पण प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी अचूक देता येणं गरजेचं आहे. Aqueducts require a great deal of planning. They were made from a series of pipes, tunnel, canals, and bridge. Gravity and the natural slope of the land allow adequate to channel water from a freshwater source to a city. As a water flow
into the cities, it was used for various purposes like drinking and irrigation. चारही सेंटेन्स रीड करा. काही लक्षात येतंय का? पुढील पैकी कुठला ऑप्शन क्रमांक आपल्याला फिलअप करता येईल मित्रांनो? पॅराजम्बलिंग स्वरूपाचा प्रश्न आहे. पॅराग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. व्हेरी नाईस. पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. PQRS ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, सी येणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1च आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ॲडेक्वेट रिक्वायर्स. आता या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला व्होकॅब्युलरी माहिती असणं गरजेचं आहे आणि मोस्ट ऑफ स्टुडंट्स किंवा विद्यार्थी या ठिकाणी म्हणता येईल जे आपले कॅन्डिडेट्स आहेत एक्झाम देणारे हे कुठून बिलॉंग करतात? विलेज एरियातनं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती असेल. आय डोंट नो अबाउट दॅट. ओके, परंतु तुम्हाला हे या ठिकाणी वाचावं लागेल. ऍटलिस्ट वाक्याची रचना तरी समजून घ्यावी लागेल आणि त्यानुसार हे प्रश्न आपल्याला ट्रॅकल करता येईल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 19. Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. सेंटेन्स आहे जे की 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये वर्ड कुठला मिसस्पेल्ड आहे, चुकीचं स्पेलिंग आपल्याला पुढील पैकी कुठे दिसतंय, तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. यस, खूप छान, प्रयत्न छान आहे. वेलकम. बढिया. आतापर्यंत एकच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तर मिळालंय मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये सांगा की पुढील पैकी कुठलं स्पेलिंग या ठिकाणी रॉंग आहे. असेल तर शोधायचं आहे, नसेल तर ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या समोर, नो एरर. सच ॲज अ व्हीट, मेज अँड पॅडी, नो एरर. क्लायमेट चेंज रिझल्ट इन सायमल्टेनियस फेल्युअर ऑफ मेजर क्रॉप्स. पुढील पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये चुकीचं स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे? यस, काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नो एरर उत्तर सुद्धा दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी राईट देता येईल. ओके, फेल्युअरचं स्पेलिंग अगदी छान. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शोधलंय फेल्युअरचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. राईट स्पेलिंग आपल्याला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. फेल्युअर इथे FALI आहे, चुकीचं आहे. FAL हा आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. FALURE, फेल्युअर. लक्षात येत आहे? सो सच ॲज अ व्हीट, मेज अँड पॅडी, क्लायमेट चेंज रिझल्ट इन सायमल्टेनियस फेल्युअर ऑफ मेजर क्रॉप्स. सो फेल्युअरचं स्पेलिंग चुकीचं होतं. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी फिलअप करता येईल. क्वेश्चन नंबर 20 बघा. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइनेड वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. यूज अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर. मला वाटतं हाही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यूज अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर्स. असेंबल, रग, जंबल, डिसयुनाइटेड. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही इथे फिलअप करणार? अँटोनिम आपल्याला ठिकाणी ओळखायचा आहे. अँटोनिमस ऑपोजिट मिनिंग असलेला वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. पुढील पैकी कोणता वर्ड आपण या ठिकाणी यूज करणार? यूज अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर्स. अंडरलाईन केलेला वर्ड क्लस्टर आहे आणि क्लस्टर साठी आपल्याला ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे. यस, खूप छान. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल, डिसयुनाइटेड. लक्षात घ्या, डिसयुनाइटेड. क्लस्टरचा अर्थ होतो युनायटेड. क्लस्टर हा जो वर्ड या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, क्लस्टर, याचा अर्थ होतो युनायटेड. युनायटेड म्हणजे गॅदर म्हणूया आपण, एकत्रित. असेंबल म्हणजे असेंबल हा सिनॉनिम झाला, राईट? असेंबल हा वर्ड सिनॉनिम झाला, एकत्रिततेनेच, समूह. सो यूज अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स, फुलांचा काय करायचा आहे? एक समूह, गुच्छ या ठिकाणी करायचा आहे. कशासाठी? टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर्स. तर फोटोची जी डिझाईन आहे ते युनिक फोटो कॉर्नर तयार करण्यासाठी फुलांचा गुच्छ या ठिकाणी तयार करा. ओके, सो पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ऑपोजिट वर्ड मिळतोय. असेंबलचा अर्थ होतो या ठिकाणी गोळा करणे, एकत्रित करणे, गॅदर करणे, कलेक्टेड, क्लस्टर, सर्व वर्ड एकच आहे. रग मात्र या ठिकाणी वेगळा आहे, हा येणार नाही. जंबल, जंबलचा अर्थ पण या ठिकाणी काय होतो? लक्षात घ्या, जंबलचाही अर्थ आपल्या ठिकाणी युज करता येणार नाही. जंबल म्हणजे या ठिकाणी अस्ताव्यस्त आपण या ठिकाणी म्हणूया. ओके, सो डिसयुनाइटेड नाही, हा वर्ड नाही येणार. पर्याय क्रमांक 4 आपल्याला हा एकमेव या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. असेंबल, असेंबल साठी डिसेंबल
हाही वर्ड या ठिकाणी यूज करता येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 21 किंवा क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूया पुढचा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट्स द मिसस्पेल्ड वर्ड. बघा सेंटेन्स आहे, परत त्यामध्ये एक फ्रेज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला ठिकाणी दिसतोय, द होल कोर्ट यार्ड वॉज परमिटेड बाय अ स्ट्रॉंग पीसफुल स्मेल ऑफ स्टेबल यार्ड. या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेला जो भाग दिसतोय त्यामध्ये आपल्याला मिसस्पेल्ड वर्ड आलेला आहे का तो शोधायचा आहे. असेल तर कुठला, नसेल तर नो करेक्शन रिक्वायर्ड हा ऑप्शन आपल्या समोर आहे. तो पर्याय क्रमांक शोधा. येस, इझी क्वेश्चन आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक यामध्ये सिलेक्ट करणार. बघा प्रश्न थोडेसे इझीच आहे मित्रांनो, फक्त तुमचं लक्ष किती महत्वाचं आहे, तुमचं अवधान किती आहे. पेपर सॉल्व्ह करताना अगदी काटेकोरपणे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग बघायचं आहे, तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देता येईल. यस, सो ऑप्शन क्रमांक 4 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. पर्याय क्रमांक 4 लक्षात येत आहे. सोपा प्रश्न होता. द होल कोर्ट यार्ड वॉज परमिटेड बाय अ स्ट्रॉंग पीसफुल स्मेल ऑफ स्टेबल यार्ड्स. यार्ड म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे सगळ्यांना, अंगण म्हणूया किंवा आवार म्हणूया किंवा मैदान म्हणूया, मोकळं मैदान. ओके, सो जे काही संपूर्ण कोर्ट यार्ड आहे, आता कोर्ट यार्डचं स्पेलिंग या ठिकाणी बघा, CUORTYARD आहे, रॉंग स्पेलिंग आहे. सो कोर्ट यार्डचं स्पेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे COURTARD, कोर्ट यार्ड. वॉज परमिटेड. ओके, सो पर्याय क्रमांक 4 राईट आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये कोर्ट यार्डचं स्पेलिंग दिलेलं आहे, मात्र परमिटेडचं स्पेलिंग चुकीचं होतं म्हणून एक बाद होणार. पर्याय क्रमांक 3 मध्ये होलचं स्पेलिंग चुकलेलं आहे म्हणून हाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बाद होतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, काळजीपूर्वक या ठिकाणी प्रत्येक सेंटेन्स रीड करणं आपल्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 2 नेक्स्ट जो असेल तो, इन द गिवन क्वेश्चन वन इडियम और प्रोवर्ब और पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट that part of the sentence making it meaningfully correct. If the idiom or proverb is used correctly, choose no correction required as a your answer. थोडक्यात परत तोच पॅटर्न आहे. सेंटेन्स दिलाय त्यामध्ये अंडरलाईन केलेला जी इडियम्स आहे ती मिनिंगफुल आहे किंवा नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. जर मिनिंगफुल नसेल तर कुठलं करेक्शन करावं लागेल तो ऑप्शन मधून आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे. चला चारही ऑप्शन रीड करा आणि पर्याय क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. If you will not make any progress in this project, then you have to make the drawing board. If you will not make any progress in this project, then you have to make the drawing board. Okay. चला सोपा आहे मित्रांनो. सगळ्यांना स्क्रीन दिसत नाही का? जस्ट 1 मिनिट झूम करतो थोडस. ओके, चला रीड करा आणि उत्तर द्या मला. दिलेल्या इडियमचा अर्थ या ठिकाणी पुढील पैकी कुठला होतो? इफ यू विल नॉट मेक एनी प्रोग्रेस इन दिस प्रोजेक्ट, देन यू हॅव टू मेक द ड्रॉइंग बोर्ड. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपल्या ठिकाणी त्याचा मिनिंग कुठला आहे तो आपल्या ठिकाणी शोधायचा आहे. ओके, नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी यूज करावा लागेल. गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. लक्षात घ्या, इफ यू विल नॉट मेक एनी प्रोग्रेस इन दिस प्रोजेक्ट, जर तुम्ही या प्रकल्पामध्ये कोणताही प्रकारचा विकास करू इच्छित नसाल किंवा करू शकणार नसणार, इफ यू विल नॉट मेक एनी प्रोग्रेस इन दिस प्रोजेक्ट, जर तुम्ही या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोग्रेस करू शकत नसाल, देन यू हॅव टू मेक द ड्रॉइंग बोर्ड. त्यामुळे तुम्हाला परत एकदा काय करावं लागेल? गो बॅक द ड्रॉइंग बोर्ड. गो बॅकचा अर्थ काय होतो? टू स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे परत सुरुवातीपासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही या प्रकल्पामध्ये प्रोग्रेस करू शकणार नसाल तर तुम्हाला परत नव्याने सुरुवात करावी लागेल. सो गो बॅक द ड्रॉइंग बोर्ड.
असा त्याचा अर्थ आपल्या ठिकाणी घेता येईल. नो करेक्शन रिक्वायर्ड येणार नाही, बॅकअप द ड्रॉइंग बोर्ड हा पण येणार नाही, आणि बिकम ड्रॉइंग बोर्ड हा पण येणार नाही. सो गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्डचा अर्थ काय होतो? टू स्टार्ट ओव्हर और टू स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग, परत नव्याने या ठिकाणी सुरुवात करणे. सो पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. मित्रांनो, इडियम बघा, आपण या ठिकाणी परत एकदा एक्सप्लेन करूया. टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही फ्रेज जी आहे हिचा अर्थ काय होतो? तर टू स्टार्ट ओव्हर विथ अ न्यू प्लॅन, म्हणजे परत एकदा नव्याने सुरुवात करणे, नव्या गोष्टीला या ठिकाणी पुन्हा नव्याने सुरुवात करणे. युजली दिस इडियम आपण केव्हा यूज करतो? युजली दिस इडियम और दिस फ्रेज वी यूज व्हेन फर्स्ट ट्राय वॉज अनसक्सेसफुल. हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. जेव्हा पहिला प्रयत्न अपयशी ठरतो तेव्हा दुसऱ्या प्रयत्नासाठी आपल्याला परत नव्याने सुरुवात करावी लागते. म्हणून त्याच्यासाठी टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम्स इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते. क्लिअर? सो इथे सेंटेन्स दिलेला आहे, कस्टमर्स डिड नॉट लाईक अवर न्यू टॅबलेट, वी शॉल हॅव टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. सो जे काही ग्राहक आहे त्या ग्राहकांना आमचा जो काही न्यू टॅबलेट आहे तो या ठिकाणी आवडलेला नव्हता. सो वी शॉल हॅव, आपल्याला या ठिकाणी परत नव्याने सुरुवात करावी लागेल. सो टू स्टार्ट ओव्हर विथ न्यू प्लॅन या अर्थाने टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड ही इडियम्स इंग्रजी भाषेमध्ये यूज केली जाते. गेटिंग? अतिशय महत्वाची आहे आणि या इडियम्स आपल्याला परीक्षांमध्ये विचारल्या जातात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा मित्रांनो, परत एकदा पॅराजम्बलिंग या पॅटर्न वरती प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. रिअरेंज द फॉलोइंग पार्ट्स, रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. वी मॉडिफाय अ, PQRS सेंटेन्स दिलेले आहे आणि रिअरेंज करायचं आहे. चला, पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? लॉजिकली थोडस तुम्ही तुमच्या लेवलला या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ओके, चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे, वेळ घ्या या ठिकाणी, परंतु ऍटलिस्ट एक दोन सेंटेन्सचा जरी तुम्हाला सेन्स या ठिकाणी लागला तरी देखील आपण ऑप्शन इलिमिनेशन करून आपण या ठिकाणी अचूक पर्यायापर्यंत किंवा अचूक ऑप्शन पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. येस, ऑप्शन नंबर 3, काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलंय ऑप्शन नंबर 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. PSRQ नाही. ओके, सो पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल ऑप्शन क्रमांक 1. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी राईट येईल. वी मॉडिफाय अ, आम्ही काय मॉडिफाईड केलंय? वी मॉडिफाईड अ स्टँडर्ड ऑफ केअर प्रोस्थेटिक विथ दिस complex bionic system which enable wearers to move their prosthetic arm more initially and feel sensations of touch and movement at the same time. पर्याय क्रमांक 1 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा, 5 नंबरचा. यस, यातले सगळेच प्रश्न PMC परीक्षामध्ये विचारलेले आहेत मित्रांनो, सॉरी म्हाडाच्या एक्झाम मध्ये. Okay. In the following question, a sentence has been given in active or passive voice. Out of the 4 alternatives suggested, select one which best express the same sentence in passive or active. Active किंवा passive आहे. वाक्य रीड करा आणि काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. The memorial service will be attended by the thousands of people. Okay. The memorial service will be attended by thousands of people. या सेंटेन्स मध्ये वाक्याची रचना ऍक्टिव्ह आहे का की पॅसिव्ह आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार?
यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रयत्न छान आहे. ऍटलिस्ट व्हॉइस नॅरेशन या पॅटर्नवरचे प्रश्न आपले चुकायलाच नको. जर आपल्याला परीक्षांमध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल मित्रांनो, यादीमध्ये जर आपल्याला या ठिकाणी नाव येऊ द्यायचं असेल तर नॅरेशन, व्हॉइस, डिग्री हे जे प्रश्न आहेत, टेन्स असेल किंवा कंजंक्शनचा यूज करायचा असेल, ओके, हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. चला, पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. आता बघा, सेंटेन्स आधी आपण शांततेत रीड करूया, तेव्हा तुम्हाला याचा अर्थ या ठिकाणी लागेल. ओके, द मेमोरियल सर्व्हिस विल बी अटेंडेड बाय 1000 ऑफ पीपल. हे सेंटेन्स जर आपण या ठिकाणी रीड केलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की हे वाक्य पॅसिव्ह स्वरूपाचं आहे. विल बी अटेंडेड, विल नंतर आपण या ठिकाणी अटेंडेड V3 हा वर्ब आपण या ठिकाणी वापरलेला आहे. लक्षात येत आहे? विल नंतर आपण या ठिकाणी अटेंडेड हा वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे ही वाक्यरचना पॅसिव्ह स्वरूपाची आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके, तुम्हाला रूपांतर कशामध्ये करायचं आहे? ऍक्टिव्ह मध्ये करावं लागेल. मग आता ऍक्टिव्हची वाक्यरचना कशी असते? इथे तुम्ही जर बघितलं तर विल आलेला आहे, फ्युचर आहे. ओके, कोणत्याही मॉडल वर्ब नंतर V3 कधीच येत नसतो. तो V3 केव्हा येतो? जेव्हा ती वाक्याची रचना पॅसिव्ह असेल तेव्हाच. ओके, मग आता ऍक्टिव्ह मध्ये जेव्हा आपण या ठिकाणी कन्वर्ट करणार तेव्हा तुम्हाला वाक्याचा काळ या ठिकाणी जो आहे तो साधा भविष्यकाळ या ठिकाणी करावा लागेल. त्यानंतर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची रिप्लेसमेंट करावी लागेल. मग आता या पॅसिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट कोण आहे? द मेमोरियल सर्व्हिस हा पॅसिव्ह सब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट कोण आहे? अटेंडेड बाय द 1000 ऑफ पीपल. सो 1000 ऑफ पीपलला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि द मेमोरियल सर्व्हिसला वाक्याच्या पाठीमागे आपल्याला न्यावं लागेल. सो 1000 ऑफ पीपल विल अटेंडचा अटेंड होणार, V1 होणार. सो 1000 ऑफ पीपल विल अटेंड द मेमोरियल सर्व्हिस. पर्याय क्रमांक 2 आपल्याला सिलेक्ट करता येईल. क्लिअर? यस, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर नेक्स्ट जो आहे तो क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट अँटोनिम of the underlined word from the given option. He was a such delightful old man. Recreative, intoxicating, unimportant, ghastly. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? चला, पुढील पैकी जो ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल तो ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी मेन्शन करायचा आहे. He was such a delightful old man. Recreative, intoxicating, unimportant, ghastly. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी फिलअप करणार? यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. अँटोनिम आपल्याला शोधायचा आहे, ऑपोजिट मिनिंग असलेला वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. ही वॉज सच अ डिलाइटफुल ओल्ड मॅन. बढिया. ऑप्शन नंबर आपण या ठिकाणी 4 सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. इझी असतात, काही प्रश्न या ठिकाणी सोपे आहेत. ओके, सो ही वॉज अ सच डिलाइटफुल ओल्ड मॅन. तो कशा प्रकारचा व्यक्ती होता? अतिशय आनंदी म्हणूया. डिलाइटफुलचा अर्थ या ठिकाणी हॅपीली पर्सन किंवा जो आनंदी आहे, चेरिंग आहे, मोहक आहे. ओके, आनंदी स्वरूपाचा. थोडक्यात काय? आनंदी. ओके, किंवा चेरिंग पर्सन आपण या ठिकाणी म्हणूया. क्लिअर? किंवा एन्जॉयबल म्हणूया. थोडक्यात काय? एन्जॉयबल, जो आनंद देणारा आहे त्या प्रकारचा. सो ही वॉज अ सच डिलाइटफुल ओल्ड मॅन. मग ऑपोजिट वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येईल, गॅसली. गॅसलीचा अर्थ या ठिकाणी होतो टेरिएबल. यु नो टेरिएबल. टेरिएबलचा अर्थ काय होतो मित्रांनो? भयानक. अवॅफुल हाही वर्ड बऱ्याच वेळा विचारलेला आहे. अवाफुल, अवॅफुलचा अर्थ होतो भयानक. अवॅफुल, भयानक. ओके, टेरिएबल. किंवा आपण त्याला हॉरिड पण सुद्धा म्हणू शकतो. हॉरर, हॉरर पासनं हॉरिड. हॉरिड म्हणजे अतिशय भयानक व्यक्ती. ओके, सो रिक्रिएटिव्ह येईल का? रिक्रिएटिव्ह, क्रिएटिव्हचा अर्थ आपल्या ठिकाणी माहिती आहे. ओके, सो पुनरुत्पादक. रिक्रिएटिव्ह म्हणजे पुनरुत्पादक, हा येणार नाही. अनइम्पॉर्टंट तर येणारच नाही. आणि इनटॉक्सिकेटिंग हाही वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही. ओके, इनटॉक्सिकेटिंगचा अर्थ काय होतो? टॉक्सिकेट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. टॉक्सिकेट म्हणजे या ठिकाणी जो व्यक्ती ड्रिंकिंग केलेला आहे, उन्माद घालतो, अतिशय उन्माद घालणारा व्यक्ती, हा पण आपल्या ठिकाणी येणार नाही. सो पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके, इनटॉक्सिकेटिंगचा अर्थ थोडासा वेगळा होतो.
इंटॉक्सिकेटिंग म्हणजे या ठिकाणी उन्माद घालणे, अतिशय उन्माद घालणे. उन्माद घालणे म्हणजे काय, तर ज्यावेळेस जो व्यक्ती ड्रिंक केलेला असेल तो अतिशय वेगळ्याच कंडिशन मध्ये या ठिकाणी असतो, अतिशय उन्माद घालतो. ओके, म्हणजे त्याला भान नसतं या प्रकारचा व्यक्ती. सो हाही वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, येस. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओकॅपचे प्रश्न खूप महत्वाचे आहे मित्रांनो, आणि नोट डाऊन करत चला. ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सिनॉनिम अँटोनिम या ठिकाणी सांगतोय अतिशय महत्वाचे आहे. जे विद्यार्थी पीएमसी पीसीएमसी परीक्षांसाठी टार्गेट ठेवून तयारी करत असतील किंवा ज्यांचं जिल्हा परिषद एक्झाम टार्गेट असेल अशा विद्यार्थ्यांनी हे प्रश्न नोट डाऊन करा, लिहित चला. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. आउट ऑफ द 4 ऑप्शन गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म कोहम्प्रिन पॅरेग्राफ. परत एकदा पॅरेग्राफ तयार करायचा आहे. पीक्यूआरएस आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत. या 4 सेंटेन्सेस पासून आपल्याला ठिकाणी एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार, तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे. चला. जॅक रॅबिट्स extract any water they need from the vegetation they consume. They warn other of danger by flicking its tail to expose the bright white side. These nocturnal hares are indiscriminate herbivores eating any plant life they can reach. Black-tail jackrabbit live in American desert scrubland. चला, लॉजिकल ऑर्डर आपल्याला ठिकाणी यूज करायची आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? ओके, जॅक रॅबिट्स, रॅबिटचा अर्थ आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी आणखीन एक वर्ड या ठिकाणी दिलेला आहे. येस. ओके, ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 1, SRPQ. SRPQ हा ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. बघा, ब्लॅक टेल जॅक रॅबिट लिव्ह इन अमेरिकन डेझर्ट स्क्रब लँड. जे ब्लॅक टेल आहे, काळ्या रंगाच्या शेपटीचे जे काही जॅक रॅबिट आहेत ते कुठे राहतात? लिव्ह इन अमेरिकन डेझर्ट स्क्रब लँड. ऑप्शन क्रमांक आर मध्ये काय सांगितलंय? दिस नॉक्टर्नल हेअर्स. हेअर्सचा अर्थ सुद्धा रॅबिटच होतो. ओके, सो दिस नॉक्टर्नल हेअर्स आर इनडिस्क्रिमिनेट हर्बिओर्स इटिंग एनी प्लांट लाईफ दे कॅन रीच. त्यानंतर आपल्याला जॅक रॅबिट एक्स्ट्रॅक्ट एनी वॉटर दे नीड फ्रॉम द व्हेजिटेशन दे कंझ्युम. दे वॉर्न अदर ऑफ डेंजर बाय फ्लिकिंग इट्स टेल टू एक्सपोज द ब्राईट व्हाईट साइड. म्हणजे लक्षात घ्या, सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एका अॅनिमल्स बद्दल या ठिकाणी दिलेली आहे. सो इंट्रोडक्शनरी आपण जर विचार केला तर पर्याय क्रमांक एस हा आपल्याला सुरुवातीला वापरावा लागेल, त्यानंतर आर वापरावा लागेल, त्यानंतर पी वापरावा लागेल आणि शेवटी क्यू वापरावा लागेल. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 8 आपण या ठिकाणी घेऊयात. जस्ट 1 मिनिट. पुढचा प्रश्न नॅरेशन वरती आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट और इनडायरेक्ट स्पीच. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट दॅट वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट और डायरेक्ट स्पीच. दिलेलं वाक्य बघा, नॅरेशन आहे. वाक्य डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट करा, इनडायरेक्ट असेल तर डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करा. डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट करायचं आहे आणि इनडायरेक्ट असेल तर डायरेक्ट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा की प्रश्न कसे वाटताय तुम्हाला आणि अंडरस्टँडिंग होतंय का. अतिशय महत्वाचं आहे. या पॅटर्न वरचे प्रश्न आपल्याला ठिकाणी नक्की परीक्षांमध्ये विचारले जाणार आहे. रेहान सेड डॅश डॅश व्हॉट हॅज मोहन प्लॅन फॉर हिज फ्युचर.
रेहान सेड रेहान सेड व्हॉट हॅज मोहन प्लॅन फॉर हिज फ्युचर. दिलेल्या सेंटेन्स मधचं इनडायरेक्ट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार. अतिशय सोपा प्रश्न आहे. रेहान सेड व्हॉट हॅज मोहन प्लॅन फॉर हिज फ्युचर. रिपोर्टेड स्पीच मध्ये जर आपण बघितलं तर इंट्रॉगेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आहे, प्रश्नार्थक स्वरूपाची वाक्यरचना आलेली आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण कोणते बदल करतो. बेसिक नियम आपल्याला ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. नॅरेशन सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिला बदल होतो तो म्हणजे रिपोर्टिंग वर्ब मध्ये. मग आता रिपोर्टिंग वर्ब कोण आहे इथे रिपोर्टिंग वर्ब सेड आहे. लक्षात घ्या. आता सेडचं रूपांतर कशामध्ये होणार. आस मध्ये होणार, कारण की इंट्रॉगेटिव्ह वाक्याची रचना आहे, प्रश्नार्थक आहे, म्हणून आपण या ठिकाणी आस वापरणार. दुसरी गोष्ट, वाक्य जोडण्यासाठी कनेक्टिव्ह म्हणून आपण या ठिकाणी काय वापरणार. जर येस नो टाईप क्वेश्चन असेल, व्हर्बल क्वेश्चन असेल तर आपण इफ किंवा वेदर वापरतो. आणि जर डब्ल्यूएच क्वेश्चन आलेला असेल तर कंजंक्शन म्हणून सुद्धा कनेक्टिव्ह म्हणून आपण तोच वर्ड या ठिकाणी वापरतो. कनेक्टिव्ह म्हणून तोच सेम डब्ल्यूएच वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. सेम डब्ल्यूएच वर्ड. गेटिंग. ओके. त्यानंतर वाक्याचा काळ बघा. हॅज प्लॅनेड प्रेझेंट परफेक्ट आहे. कोणता टेन्स आलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट. मग प्रेझेंट परफेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना कशामध्ये होणार. पास्ट परफेक्ट मध्ये. कशामध्ये होणार. पास्ट परफेक्ट मध्ये. ओके. सो प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट करा. मग पास्ट परफेक्ट करण्यासाठी हॅड प्लॅनेड आपल्याला बघावं लागेल. मग हॅड प्लॅनेड आपल्याला या ठिकाणी कुठे दिसतंय. पर्याय क्रमांक 3 मध्ये. रेहान आस्क्ड व्हॉट हॅड प्लॅनेड फॉर हिज फ्युचर. लक्षात येत आहे का. पर्याय क्रमांक 1 येणार नाही, पर्याय क्रमांक 4 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये हॅड प्लॅनेड आहे, परंतु वाक्याची रचना जर बघितली, वाक्य असरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करावं लागेल. शेवटचा बदल डब्ल्यूएच क्वेश्चन जो आहे तो वाक्य असरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करावा लागेल. म्हणून असरेटिव्हची वाक्यरचना तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. इंट्रॉगेटिव्हची वाक्यरचना डब्ल्यूएच वर्ड, त्यानंतर तुमचा जो काही हेल्पिंग वर्ब असतो तो हेल्पिंग वर्ब आपण या ठिकाणी वापरतो. त्यानंतर सब्जेक्ट वापरतो. त्यानंतर मेन वर्ब जो असेल तो मेन वर्ब आपल्याला ठिकाणी वापरायचा असतो. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ही झाली डब्ल्यूएच क्वेश्चनच्या वाक्याची रचना. परंतु जेव्हा नॅरेशन चेंज केलं जातं तेव्हा ते असरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करताना डब्ल्यूएच वर्ड, त्यानंतर तुमचा सब्जेक्ट, त्यानंतर तुमचा हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि पुढे शेवटी फुल स्टॉप, अशा प्रकारची वाक्यरचना करावी लागते. क्लिअर. ओके. सो पर्याय क्रमांक 3 तुमचं या ठिकाणी राईट आहे. ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, समजतंय का सगळ्यांना. या पॅटर्नवरचे प्रश्न लक्षात येत आहे का. ज्या पद्धतीचं स्पष्टीकरण तुमच्या समोर या ठिकाणी दिलं जात आहे त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहे का. अतिशय महत्वाचं आहे. चला क्वेश्चन नंबर 9 बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग. ओके. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. If there is no misspelled word, choose no error. Okay. The course gives an introduction to of sequence analysis for social sciences, the theoretical and practical concepts. No error. दिलेल्या सेंटेन्स मध्ये एक सेंटेन्स 4 भागामध्ये डिवाइड आहे आणि त्यामध्ये एरर शोधायचा आहे, मिसस्पेल्ड वर्ड शोधायचा आहे, चुकीचं स्पेलिंग असलेला वर्ड शोधायचा आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. द कोर्स गिव्स अन इंट्रोडक्शन टू ऑफ सिक्वेन्स अनालिसिस फॉर सोशल सायन्स, द थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल कन्सेप्ट. दिलेल्या वाक्यामध्ये कोणता वर्ड या ठिकाणी चुकीचा आहे. इझी क्वेश्चन आहे. थोडस सावधानतेनं काळजीपूर्वक या ठिकाणी प्रश्न रीड करा आणि सांगा की रॉंग स्पेलिंग आपल्याला पुढील पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे. इझी क्वेश्चन आहे. व्हेरी नाईस. पर्याय क्रमांक 3 थेरॉटिकल. थेरॉटिकलचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. सो थेरॉटिकलचं राईट स्पेलिंग आपल्याला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. THEOERTICAL चुकीचं आहे. ओके. THEORETICAL हे या ठिकाणी राईट आहे. थेरॉटिकल. पर्याय क्रमांक 3 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर 10.
रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. परत एकदा PQRS पॅटर्न आलेला आहे. पॅराजम्बलिंग स्वरूपाचा प्रश्न आहे. द uplift of the Tibetan plateau during the Cenozoic era affected atmosphere circulation patterns, creating the South Asian monsoon and influencing climate over much of the rest of Asia neighboring region. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? चला, ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. सर, ऑप्शन 2 मध्ये विषयाचे अनेक वचन कसे आले? बघूया आपण. परत एकदा तो प्रश्न रिपीट करूया. डोंट वरी शुभम सर, मी तो प्रश्न परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे. तोपर्यंत क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला ठिकाणी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? द अपलिफ्ट ऑफ द टिबेटियन. लक्षात घ्या, काही ठिकाणी तुम्हाला कीवर्ड्स वापरायचे आहे मित्रांनो. या प्रकारचे जर प्रश्न आले ना, लक्षात घ्या, पॅराजम्बलिंग व्होकॅब्युलरी माहिती असो किंवा नसो, काही ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. बघा, सेंटेन्स मध्ये जर आर्टिकल आलं किंवा सेंटेन्स मध्ये प्रिपोजिशन आलं, तर आर्टिकल आणि प्रिपोजिशन किंवा ऍडजेक्टिव्ह पण येऊ शकतं. काही वेळा ऍडजेक्टिव्ह पण येऊ शकतं. याच्यानंतर येणारा वर्ड कोणता असतो? नाऊनच असतो. काय असतो? नाऊन असतो. आपल्याला नाऊन या ठिकाणी वापरावा लागेल. मग आता बघा, द अपलिफ्ट ऑफ द हे आर्टिकल आहे आणि याच्यानंतर आपल्याला ठिकाणी नाऊन वापरावा लागेल. मग मला सांगा, अफेक्टेड येणार का? नाही. साऊथ एशियन मान्सून, ओके, हे येऊ शकतं. मच येणार का? नाही. म्हणजे तुमचा क्यू आणि एस गेला. क्यू आणि एस हा ऑप्शन आपला या ठिकाणी लगेच बाद होतो. मग आता आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की पी चं सेंटेन्स राईट असेल की आर चं. आता इथे बघा, आर पी या ठिकाणी येऊ शकतं का? साऊथ एशियन मान्सून यामध्ये बघा, ओव्हर तिबेटियन हे या ठिकाणी होऊ शकणार नाही. सो पर्याय क्रमांक 4 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. द अपलिफ्ट ऑफ द तिबेटियन प्लेट्यू. थोडस लॉजिकली आपण जर या ठिकाणी प्रश्न जर वापरले ना, तुमचं स्वतःचं लॉजिक जर वापरलं, तर या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडवता येतील. ओके, लक्षात येत आहे? येस. सो पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी राईट आन्सर क्लिअर आहे. काही डाऊट्स? ओके, नाही. चला, एक प्रश्न पाठीमागचा आपण या ठिकाणी परत एकदा येऊया. क्वेश्चन नंबर 9. हा, शुभम सरांनी विचारलं होतं आपल्याला की या सेंटेन्स मध्ये सायन्सेस हा वर्ड या ठिकाणी का आलेला आहे? प्लुरल येऊ शकतं का? द कोर्स गिव्ह अन इंट्रोडक्शन टू ऑफ सिक्वेन्स अनालिसिस फॉर सोशल सायन्सेस. ओके, येस. काय वाटतं यामध्ये? थेरॉटिकलचं स्पेलिंग तर सुद्धा या ठिकाणी 100% रॉंग आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला होता की इनकरेक्ट स्पेलिंग पुढीलपैकी कोणता आहे? ओके, सो सायन्सेस हा या ठिकाणी होऊ शकत नाही. बरोबर आहे. ओके, पण एकाच वेळी 2 तर एरर नसतील. लक्षात घ्या, 1, 2 किंवा 3 असेल. कदाचित हा प्रश्न नंतरच्या की मध्ये कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. नंतरच्या की मध्ये ते डिपेंड करेल. जर तुम्ही या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या प्रकारचा प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी शेअर केला, तर नक्कीच तो त्या ठिकाणी कॅन्सल करता येऊ शकतो. ओके, सो मित्रांनो, आजच्या सेशन मधले प्रश्न कसे वाटले तुम्हाला नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. उर्वरित जे काही परत प्रश्न आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. ओके, येस. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर या ठिकाणी समजलं असेल. तर थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. ओके, परत आपण एकदा नव्याने पुढच्या नवीन प्रश्नांचा सराव उद्याच्या लेक्चरला या ठिकाणी करूया. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू.